नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण लग्नानंतर आभा पहिल्यांदाच तिच्या माहेरी म्हणजेच प्रभू निवासात येणार आहे। पण आता पहिल्यांदा लेक माहेरी आली की तिचे लाड केले जातात, तिचं कौतुक केलं जातं। पण बिचाऱ्या आभाच्या नशिबी मात्र लाड कौतुक हे सगळं तर नाहीच, पण एक खूप वाईट दुःखद बातमी आलेली आहे, आणि ती म्हणजे तिची लाडकी वहिनी म्हणजेच मानसी कायमची घर सोडून निघून गेली आहे। आता आभाला ज्या वेळेस हे सत्य समजेल आणि त्याहून महत्त्वाचं मानसी घर सोडून का गेली हे ज्या वेळेस आभाला समजेल, त्यावेळेस आभा तेजसला म्हणजे तिच्या लाडक्या दादाला माफ करू शकेल का, की आता आभा रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मनाच्या नात्याला महत्त्व देणार आणि मानसीची बाजू घेणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। पण त्या अगोदर आपला हा व्हिडिओ नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी इंटरेस्टिंग असणार आहे। एक तर म्हणजे तेजस आणि मानसीची भेट होणार की नाही हे आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। त्याचबरोबर मानसी ही आता इंटरव्ह्यूला जात असताना गीता वहिनी तिने गायत्रीने जे दागिने सगळ्यांना मानसीच्या नावाखाली दिले होते, तो आता ती मानसीला दाखवणार आहे। आणि आता मानसीच्या लक्षात येणार आहे की हे दागिने तर मी सोडवलेले नाही आहेत। मग आता हे दागिने कोणी सोडवले हा प्रश्नसुद्धा मानसीला पडणार आहे। याचं उत्तर मानसीला या व्हिडिओमध्ये मिळणार का नाही हे तर आता तुमच्यासाठी सरप्राईज आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट हे अगदी व्यवस्थित आणि डीपमध्ये मिळून जातील। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असं पाहतो की आभा ही माहेरी आलेली असते आणि आता मानसी वहिनी आणि तेजसदादा कधी येणार यांचीच ती वाट पाहत असते। तर आता तिला तिची आई म्हणजेच सुनंदा म्हणत असते की आभा, अगं बाळा, किती वेळ अशी वाट पाहत राहणार आहेस तू? ते दोघं जण बाहेर गेलेत फिरायला। त्यावर आभा म्हणत असते, हो का? आता ऑफिशियली लग्न झालंय ना, आता नवरा बायको झालेत, मग काय आता मिरवत असतील दोघं नवीन जोडपं। त्याबरोबर लगेचच तिला सुनंदा म्हणत असते की अगं हो, मग तेच म्हणते ना, तुला उगाच घरी जायला उशीर व्हायला नको, तू निघ ना बाळा। इतक्यात त्या ठिकाणी सूरजदादा आलेला असतो। आता आई सूरजदादाला इशारा करून सांगते की फळ्यावर लिहिलेलं पुस, पण आता सूरजदादा पुसायला डस्टर घेतो। इतक्यात आभा सूरजदादाला बघते आणि त्याच्याकडे येते। मग लगेच सूरजदादा हा टेबलावरती चढून आभाला ते लिहिलेलं दिसणार नाही असा बसून घेतो। आभा म्हणत असते, अरे दादा, वरती काय बसलायस, खाली येऊन बस ना। त्यावर लगेच सूरजदादा म्हणतो की नाही नको, मी ठीक आहे, अगं माझा पाय थोडा दुखतोय। बरं तू पाया पड, लग्नानंतर पहिल्यांदा आली आहेस माहेरी, मी मोठा भाऊ आहे, माझ्या पाया पडायचं। त्यावर सूरजदादाला लगेचच आभा म्हणते, हा जबरदस्तीने मान घेतोयस तू दादा। सूरजदादा म्हणतो, पड पाया। त्याबरोबर मात्र आता आभा लगेचच सूरजदादाला पायांना हात लावत म्हणते, हे घे, पडले पाय। अरे पण तू खाली येऊन बस ना, तुझा पाय दुखतोय म्हणतोयस तर कम्फर्टेबल वाटेल तुला थोडं। त्यावर लगेच आता सूरजदादा हा आभाला म्हणायला लागतो की नाही, मला इथेच बरं वाटतंय, इथे जरा डोकं छान चालतं। तात्या बघा ना, ही कशी मला सारखं बोलते, इथे बस तिथे बस, हिला सांगा बरं आता, तू या घरात आता फक्त आणि फक्त पाहुणी आहेस। आता खरं तर सूरजदादा मुद्दामूनच आभाला असं बोलतो, जेणेकरून आभाचं लक्ष हे तिकडे दुसऱ्या विषयावरती जावं। त्याबरोबर लगेच आता आभाचं लक्ष खरंच त्या विषयावरती गुंततं आणि आभा म्हणायला लागते, बघा ना तात्या, हा कसा बोलतोय मला की मी या घरात पाहुणे आहे म्हणून। त्याबरोबर लगेच आता तात्या हे आभाला सांगायला लागतात की अगं आभा बाळा, लग्न झालेली मुलगी ही माहेरी खरोखर पाहुणीच असते। त्याबरोबर मात्र आता आभाला आणखीन जास्त राग येतो आणि आता आभा म्हणायला लागते की म्हणजे आता तुम्ही सुद्धा मला परक केलं ना तात्या? नाही, बरोबर आहे, आता तुम्हाला तुमची हक्काची मुलगी मिळाली आहे ना मनुताई, म्हणून आता मी काय परकीच। त्याबरोबर लगेच आता तात्या आहेत आभाला सांगत असतात की लेक कितीही लांब गेली ना तरी तिचा लळा काही सुटत नाही। आता खरं तर ते मानसीला उद्देशून बोलत असतात, पण आभाला वाटतं की आभा तात्या हे तिला उद्देशून बोलत आहेत। आणि मग लगेचच आभा येऊन तात्यांना मिठी मारत म्हणते, तात्या सॉरी, अहो मी तुमची सहज फक्त थट्टा केली होती खरंच। त्यावर तात्या हे आभाला म्हणत असतात की आभा तसं नाही बाळा। त्यावर आभा म्हणते, आणि काळजी करू नका, मी वरचेवर येत जाईन तुमच्याकडे। अरे पण हा दादा आणि वहिनी कधी येणार आहेत?
त्याबरोबर आई म्हणते, अगं बाळा उशीर होईल त्यांना. त्यावर आबा म्हणते, नाही पण आज मी दादाला भेटल्याशिवाय इकडनं जाणार नाही आहे. तर आता लगेचच गीता वहिनी ही तेजसला सांगत असते की अरे तेजस, अहो ते भाऊजी मानसी इथे खरंच नाही आहे. आता खरं तर तीसुद्धा मानसीच्या ज्या पडद्याच्या मागे लपलेली असते तिकडे तेजसला इशारा करते. आता तेजस हा मानसीचे पाय बघतो आणि तेजसच्या डोळ्यात पाणी येतं. आता तेजस मानसीच्या पायातल्या जोडव्या पाहतो आणि त्याला आठवतं की मानसीच्या पायाला जेव्हा थोडं लागलं होतं त्यावेळेस तेजस तिला म्हणाला होता की तुम्ही या जोडव्या पायातनं काढून ठेवा, मग तुम्हाला बरं वाटेल थोडं. तर मानसीने त्यावेळेस त्याला सांगितलं होतं, नाही हा राष्ट्रहित, अजिबात जोडवं काढणार नाही मी माझं. अहो जोडवं हे आयाबाईचं एक लेणं आहे आणि मंगळसूत्र इतका जोडव्यालासुद्धा मान आहे. आणि मग मात्र आता तेजस हा लगेचच मानसीला पाय बघूनच बिचारा रडत असतो. तर आता गीता वहिनी ही तेजसला सांगते, काळजी करू नका भाऊजी, अहो आपली मानसी चांगली खमकी आहे. त्यावर तेजस म्हणत असतो की हो वहिनी, पण काळजी तर वाटतेच ना. काळजी वाटत राहीलच, पण आमची भेटसुद्धा लवकर होईल. आमची ना एकदा तरी भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. मग बास, मला त्यांना सगळं खरं व्यवस्थित समजावून सांगायचं आहे. इतकं मला जमलं ना की मग झालं, मग दुसरी माझी काहीच इच्छा नाही आहे, असं आता तेजस हा गीता वहिनीला सांगतो. गीता वहिनी ही काही उत्तर देत नाही आणि आता बघता बघता तेजस हा तिकडनं निघून जातो. तेजस गेल्याबरोबर लगेचच गीता वहिनी मानसीला पडद्याच्या मागून बाहेर यायला लावत म्हणते, गेलेत भाऊजी, ये तू बाहेर. मग मानसी बाहेर येते आणि गीता वहिनी मानसीला सांगते की भाऊजींना काहीसुद्धा कळालेलं नाही आहे. त्यावर मानसी ही गीता वहिनीला सांगते की त्यांना बरोबर माहिती होतं मी इथेच आहे ते, पण ते मुद्दामून मला न भेटता गेले, कारण त्यांना माहिती आहे की आता ते मला भेटले तर मी जास्त चिडेन, म्हणून खरं तर पहिल्या वेळेस ते मला भेटले नाही. त्याबरोबर लगेच गीता वहिनी मानसीला म्हणते, एवढं ओळखतेस त्यांना, मग हे प्रेम नाही तर दुसरं काय आहे मानसी. त्यावर मानसी म्हणायला लागते की गीता वहिनी तुम्ही. त्यावर मात्र आता गीता वहिनी ही मानसीपासून लांब थोडी निघून जाते. आता गीता वहिनी गेल्यावर मानसीसुद्धा पटकन किचनच्या खिडकीमध्ये जाते. आता किचनच्या खिडकीमधून तिला तेजस दिसणार असतो. आता खरं तर मानसीचंही तेजसवरती जीवापाड खरोखर खूप प्रेम आहे, पण तेजसने कृत्यच असं काही केलं आहे की त्यामुळे मानसी दुखावली गेली आहे. आता अर्थात या सगळ्यात तेजसची चूक जरी नसली तरीसुद्धा आपल्या वडिलांचा जीव एका व्यक्तीमुळे गेला आहे आणि तिच्याबरोबर आपण राहायचं हे एखाद्या मुलीसाठी अवघडच असणार आहे. त्यामुळे मानसीलासुद्धा या सगळ्या गोष्टी जरा जड जात आहेत. तर आता मानसी खिडकीत येऊन उभी राहते आणि तेजस जात असताना ती त्याला पाहत असते. तेजसची बाईक आता चालू होत नसल्यामुळे तेजस हा बाईकला धक्का देऊन घेऊन चाललेला असतो. आता संपतरावही त्याच्याबरोबर चाललेले असतात. तर तेजस हा संपतरावांना म्हणत असतो, संपतराव अहो थोडी मदत करा ना, मला जरा धक्का तरी द्या. त्यावर संपतराव हे तेजसला सांगतात की जावई बापू, फिजिकली कोणत्याही कामात आम्ही सहभाग घेऊ शकत नाही, आम्ही फक्त सल्ले देऊ शकतो. त्यावर तेजस म्हणतो, हो का, सल्ले देऊ शकता ना तुम्ही, मग तुम्ही मला सल्ला द्या की माझ्याशी लकीचाम कशा बोलायला लागतील, कशी समजूत घालू मी त्यांची, कसं सगळं चांगलं होईल. त्यावर लगेचच आता संपतराव हे तेजसला सांगायला लागतात की हे बघा जावई बापू, अहो एवढ्याशात तुम्ही दमलात, जर तुमच्याऐवजी मी असतो आणि माझी संपदा माझ्यावर अशी रागवली असती ना तर तिच्यासाठी मी काही केलं असतं, अख्खं तळं खोदायलासुद्धा मी कमी केली नसती माझ्या संपदासाठी. आता हे ऐकून लगेचच तेजस म्हणायला लागतो, मी सुद्धा माझ्या लकीजामसाठी तळं खोदू शकतो. आणि मग आता संपतराव आणि तेजस दोघंजण पुन्हा एकदा चालायला सुरुवात करतात. आता संपतराव हे तेजसला सांगत असतात, हो ना, चला मग पटापट हांगाशी चला. आणि मग आता तेजस हा गाडीला धक्का मारत मारत प्रभू निवासपर्यंत घेऊन येत असतो. तर दुसरीकडे आता आभा ही म्हणत असते की कधी येणार आहे दादा वहिनी, किती उशीर. अरे यार, आता मात्र आभा ही त्यांची वाटच पाहत बसलेली असते. आता मात्र आई तिला म्हणत असते, आभा बाळा, अगं मी म्हटलं ना तुला त्यांना यायला उशीर होईल म्हणून, अगं फिरायला गेलेत ना ते, सांगूनही नाही गेलेले कधीपर्यंत येतील किंवा काय असं. तू एक काम कर बरं, हे घे, तू निघ, तुला उशीर होतोय ना, ओटीचं सामान ठेव इथे आणि जा तू, निघ निघ निघ. आता मात्र आई मुद्दामूनच आभाला पटकन पाठवून देत असते, पण आभा आता रागवते. तिला खरं कारण माहीत नसल्यामुळे ती आईला म्हणते, आई काय सुरू आहे गं तुझं, मगापासून तुम्हाला फक्त जा 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 सांगते, पहिल्यांदा आली आहे ना मी माहेरी. त्यावर लगेच आई ही आभाला म्हणते, अगं आभा तसं नाही बाळा, तुला उशीर व्हायला नको म्हणून मी म्हणत होते. बरं ऐक, मी काय म्हणते, तू एक काम करतेस का, मला जरा स्वयंपाकघरात मदत करायला लाग, म्हणजे आपला स्वयंपाकही आवरत येईल आणि आपल्या गप्पाही होतील. हां चल ये, आपण स्वयंपाकघरात जाऊ. आता खरं तर मुद्दामून आभाचं लक्ष विचलित होण्यासाठी आई हे सगळं करत असते. आभा म्हणते, आई काय गं,
पहिल्यांदा आली आहे ना लग्नानंतर माहेरी, लगेचच कामाला नको ना लावूस मला. तुझं काय सुरू आहे मगापासून? जा 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 आणि आता काय तर स्वयंपाकघर. तात्या अहो तुम्ही तरी सांगा ना आईला, बघा ना कशी बोलते. आता मात्र तात्या हे आईकडे बघतात आणि काहीच बोलत नाही. तर आता इतक्यात त्या ठिकाणी तेजस आलेला असतो. आता तेजसला पाहून आबा खूप खुश होते. पटकन जाऊन ती तिच्या लाडक्या दादाला म्हणजेच तेजसला घट्ट मिठी मारते आणि दादा कधीपासून तुमची वाट बघतीये मी असं म्हणत पुढे त्याला विचारते, मानसी वहिनी कुठे? वहिनी वहिनी अशा हा का? आता ती मानसीला दरवाजात मारायला लागते. पण आता जिथे मानसी नाहीच आहे तर तिथून ती हाक तरी कशी देणार? तर इतक्यात आता इकडे मानसी ही गीता वहिनीला सांगत असते की वहिनी चला, मी आता इंटरव्ह्यूला जायला निघते, लवकरच निघते जरा म्हणजे उशीर होणार नाही. मग लगेच गीता वहिनी मानसीकडे येते आणि मानसीला म्हणते, मानसी हे घे दही साखर घेऊन जा, शुभ असतं हे. त्याबरोबर मानसीला आठवतं की एकदा इंटरव्ह्यूला जात असताना असंच तेजसने तिला साखर हातावरती दिली होती आणि सांगितलं होतं की तुमचं काम नक्की होईल, गोडवा असायला हवा. आणि मग मात्र मानसी गीता वहिनीला म्हणते, वहिनी नको आहे मला ही साखर. त्यावर गीता वहिनी मानसीला सांगते, अगं शुभ असतं मानसी हे. त्यावर मानसी म्हणते, हो वहिनी शुभ असतं ना, पण आता मला दही नको आहे आणि दह्यातलं साखरही नको आहे. आयुष्यातला गोडवाच निघून गेला आहे ना, आता काही गोड खाण्याची इच्छाच नाही आहे मला. असो, मला फक्त आता स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं आहे वहिनी, स्वावलंबी बनायचं आहे, बास इतकंच. त्याबरोबर आता मात्र गीता वहिनी ही मानसीला सांगत असते, मानसी अगं सगळं काही व्यवस्थित होईल, अगं माझा संसार सुरळीत चालू होईल याची मला आशाही नव्हती, पण तरीसुद्धा आता हळूहळू सगळं व्यवस्थित होत चाललं आहे ना, मग तू का असा विचार करतेस तुझ्या बाबतीत? त्यावर मानसी म्हणत असते की वहिनी तुमच्या बाबतीत चांगलं घडलं कारण सूरज भाऊंजींनीही तेवढेच एफर्ट्स दिले. ते कधीच तुमच्याशी खोटं बोलले नाही, ते कायम तुमच्याशी खरं बोलले, प्रामाणिक राहिले आणि त्यांनी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी दारू सोडली. माझ्या बाबतीत तसं काहीच नाही आहे ना. आपल्या दोघींची ही गोष्ट खूप वेगवेगळी आहे. तर दुसरीकडे आता आभा तेजसला विचारत असते, दादा सांग ना वहिनी कुठे आहे? पण तेजस आता आभाला काही उत्तर देतच नसतो, किंबहुना त्याच्याकडे काही उत्तर देण्यासारखं राहिलेलंच नसतं. आणि आभा आता तेजसला म्हणायला लागते, काय रे गुढीपाडव्याला सुद्धा मला भेटायला तू आला नाहीस, एकटी वहिनीच आली आणि आतासुद्धा वहिनी नाही तू आलास. त्याबरोबर लगेचच वहिनी मग माहेरी वगैरे गेली आहे का माझ्यासारखी असं आभा विचारते. त्यावर सुनंदा म्हणायला लागते की हो माहेरीच गेली असेल, ती तिच्या माहेरीच गेली असेल. मी काय म्हणते आभा, अगं तू निघ ना बाळा, तुला उशीर होतोय, जा जा तू लवकर निघ. हां अगं उगाच शोभाताईंनी तुला पहिल्यांदा माहेरी पाठवलं आहे, त्या म्हणायला नको ना की पहिल्यांदा पाठवलं आणि सून एवढा वेळ तिकडे रमली. नवीन संसार आहे की नाही तुझा? हां मग उगाच वाद वगैरे कशाला, म्हणून म्हणते मी बाळा, ऐक ना माझं थोडं. हां जा तू आता, हे घे तुझं सामान आणि ओटीचं सामान म्हणशील ना तर तू ठेवून जा ना. मी मानसी आली की तिला सांगेन आभा आली होती, तिने ओटीचं सामान दिलं आहे वगैरे. हां जा तू निघ. आता मात्र इकडे आभा लगेचच आईला म्हणायला लागते, आई का ग घाई करतेस तू? इतक्यात आता त्या ठिकाणी लगेचच गायत्री आलेली असते. आता आभाला बघून गायत्री पुढे येत म्हणते, अगं आभा तू ये. आणि मग आभाला ती मिठी वगैरे मारते आणि त्यानंतर लगेचच सुनंदाला म्हणायला लागते, काय हो सासूबाई, आभा आली आहे ते तुम्ही मला सांगितलं का नाही? मी सुद्धा भेटले असते ना. बरं आभा थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे, घेऊन आले असं म्हणून आता मुद्दामून लगेचच गायत्री ही आभाला तिने जे गिफ्ट आणलेलं असतं ते द्यायला चाललेली असते. आता खरं तर कोणाचीच इच्छा नसते की आभाला खरं कळावं, पण गायत्रीची तर तीच इच्छा असते. आता इकडे आई ही गायत्रीसमोर हात जोडते की प्लीज आभाला खरं कळून देऊ नकोस, पण गायत्रीला आभाला खरं सांगायचंच असतं. त्यामुळे लगेच ती आभासाठी गिफ्ट घेऊन येते, तिला देते. आता मात्र आभा म्हणते, वहिनी अगं हे सगळं कशासाठी? त्यावर आभा ही तिला म्हणत असते की अगं असं काय करतेस? इतक्यात ती लगेचच आता तिकडनं दिनेश दादाला येताना बघते. आभा दिनेश दादाकडेही जाते आणि दिनेश दादाला ही घट्ट मिठी मारते आणि त्यानंतर ती दिनेश दादाला म्हणते, दादा कसा आहेस? दिनेश सांगत असतो, मी ठीक आहे, आमचं काय आम्ही तिथेच आहोत, तू तुझं सांग, तुझं लग्न झालं आहे, तू सासरी गेली आहेस, तुला तिकडे कसं वाटतं आहे, करमतं आहे ना? त्यावर आभा म्हणत असते की हो दादा सगळं छान आहे तिकडे, सुरळीत. त्यानंतर आता लगेचच पुढे दिनेश दादा तिला म्हणत असतो की आता हळूहळू संसारातल्या गोष्टी कळायला लागतील तुला. त्यानंतर आता लगेचच आभा ही तेजसकडे येत तेजसला म्हणत असते, आणि तू रे तेजस दादा, तू माझ्याकडे गुढीपाडव्याला बहिणीबरोबर का नाही आलास? वहिनी बिचारी एकटीच माझ्या घरी आली होती की आता तुला बहिणीपेक्षा जास्त तुझं काम आहे काय? भावाला काम महत्त्वाचं आहे का बहिणीपेक्षा? आता मात्र
लगेचच तेजस हा गप्प बसतो. आता तो आभाला काहीच उत्तर देत नसतो. त्याबरोबर लगेच आता गायत्रीने गिफ्ट दिल्यामुळे आभा ही तिच्या पाया पडते, तिला वाकून नमस्कार करते आणि वहिनी अगं ह्या सगळ्याची काय गरज होती असं म्हणते. त्यावर लगेच गायत्री म्हणायला लागते, अगं आभा असं कसं, आता सासर वशीन आहेस तू, माहेर वशीन म्हणून माहेरी आली आहेस, मग तुझे लाड करायला नको का. त्याबरोबर लगेचच आभा ही लगेचच गायत्रीला घट्ट मिठी मारते. आता बिचाऱ्या आभाला काय माहीत की गायत्री किती नालायक आहे, तिला काय करायचं आहे, तिचा काय प्लॅन आहे. बिचाऱ्या आभाला तर हेच वाटतंय की गायत्री वहिनी चांगल्या मनाने माझ्यासाठी हे सगळं काही करत आहे. आणि मग लगेचच आता आभा म्हणते, पण मानसी वहिनी कधी येईल. त्याबरोबर लगेच आता गायत्री ही सूरजला म्हणायला लागते, अरे सूरज बाजूला हो ना तिथून, वाचू दे आभाला स्वतःलाच, म्हणजे तिला खरं कळेल. आणि मग लगेच आता ती आभाला सांगत असते की नशीबवान आहेस तू, तुला माहेर आहे, नाहीतर प्रभूंच्या सुनांना माहेरच नाही आहे. मला कुठे आहे माहेर, गीताला तरी कुठे आहे माहेर, आणि आता एकीने तर सासरच नाकारलं आहे. आणि मग आता लगेच मुद्दामून गायत्री ही सूरजला तिकडनं बाजूला करते आणि आभा स्वतःच्या तोंडाने ते वाचायला लागते. प्रभूंच्या घरातील 3 सुनांपैकी 2 सुना, एवढं तिने वाचल्याबरोबर लगेचच पुढचं वाक्य गायत्री वाचते, घर सोडून गेलेल्या आहेत. आता हे वाचल्यावर मात्र आभाला खूप जास्त वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता ती डायरेक्ट रडायला लागलेली असते, कारण तिची लाडकी मानसी वहिनी ही घर सोडून गेलेली असते. तर आता लगेचच मानसी ही जात असताना गीता वहिनी ही मानसीला पटकन तिने जो दागिना दिला होता असं लिहिलं होतं त्या चिठ्ठीत ते आणून दाखवते. त्यावर मानसी म्हणते, पण नाही, हे दागिने तर मी सोडवलेले नाही आहेत आणि मी ही चिठ्ठीसुद्धा नाही लिहिलेली तुम्हाला गीता वहिनी. तर दुसरीकडे आता तेजस हा आभाच्या मागे मागे तिची समजूत घालण्यासाठी आलेला असतो. पण आता मानसी वहिनी तेजसमुळे दुखावली गेली आहे ही गोष्ट काही आभाला सहन होत नसते. आभा म्हणत असते की दादा असं का वागलास तू वहिनीबरोबर, यासाठी वहिनीच काय मी सुद्धा तुला माफ नाही करू शकत, तू वहिनीबरोबर खूप चुकीचं आणि खूप वाईट वागलास दादा. आता मात्र तेजस हा आभाकडे बघतच राहतो. आभा ही रडत रडत चाललेली असते. त्याबरोबर आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. पण पुढे पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग असणार आहे की आता कशा तऱ्हेने तेजस हा आपल्या धाकट्या बहिणीची म्हणजे आभाची समजूत काढणार आणि मानसीला आता दागिन्यांचं जे सत्य कळलं आहे, आता तिला पुढे समजणार का की हे सगळं करण्यापाठी आपल्या लाडक्या गायत्रीचाच हात आहे. आणि ज्यावेळेस मानसीला गायत्रीचा या सगळ्यामध्ये हात आहे समजेल, त्यावेळेस गायत्री कशा प्रकारे आता मानसीला सामोरी जाणार आणि मानसी गायत्रीला कसा धडा शिकवणार, सगळं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नेहमीच पाहत जा, कारण आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक एपिसोडचे अपडेट हे अगदी डीपमध्ये आणि व्यवस्थित दिलेले असतात. त्यामुळे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.